नमस्कार मित्रांनो, या ठिकाणी आपण कॉपर अर्थिंग तयार करणार आहोत। तुम्ही आता व्हिडिओमध्ये बघू शकता, या ठिकाणी आपण 2 प्लेट घेतलेल्या आहेत, त्याला वरून तांब्याची पॉलिश आहे। मित्रांनो, प्रॉपर हे प्लेट कॉपरचे आहेत, पण याला तांब्याची पॉलिश आपण दिलेली आहे। आणि हे आपले छोटे वस्तू चालवण्यासाठी मित्रांनो आपण अर्थिंग तयार करत आहोत। तर मित्रांनो, सगळ्यात अगोदर तुम्हाला मी सांगणार की याला आपण तांब्याचे तार वापरलेले आहे। अशा प्रकारे दोन्हीला आपण सेपरेट तार वापरलेली आहे, दोन्ही पण प्लेटला। दोन्ही प्लेट मित्रांनो एकत्र तुम्ही जोडू नका। तुम्हाला जर छोटी अर्थिंग तयार करायची असेल, जसं की तुम्हाला टीव्ही किंवा कॉम्प्युटर वगैरे त्याच्यावरती चालवायचं असेल, तर तुम्ही या अर्थिंगचा वापर करू शकता। अदरवाईज तुम्हाला हीटर वगैरे जर चालवायचं असेल, जी हेवी असतात, त्यांना तुम्ही 2x3 ची एक तांब्याची किंवा कॉपरची ओरिजिनल प्लेट वापरू शकता। ती या प्लेटवरती काम करणार नाही, याच्यावरती तुम्हाला कमी याच्यामध्ये लाईट भेटते। जास्त लाईट दम क्रिएट करण्यासाठी, लाईटीमध्ये प्रॉपर त्याला हे करण्यासाठी मित्रांनो 2x3 ची प्लेट तुम्हाला वापरावं लागेल। तर मित्रांनो, अशा प्रकारे आपण 2 या ठिकाणी प्रत्येक वेळेला सेपरेट तांब्याच्या तारी वापर केलेले आहेत। आणि अजून सामग्री यासाठी लागणार आहे मित्रांनो, ते तुम्हाला मी दाखवतो। यामध्ये आपण 10 फूट तांब्याची तार घेतलेली आहे आणि एक 1.5 फुटाचा आपण पाईपचा तुकडा घेतलेला आहे। त्याच्यामध्ये आपण 2 होल केलेले आहेत, हे पाणी सोडण्यासाठी काम येतात मित्रांनो। आणि याच्यामध्ये आपण 40 फुटाचं या ठिकाणी 35 फुटाचं वायर घेतलेलं आहे। हे अर्थिंगला वायर आहे मित्रांनो, याच्यात पण तांब्याची तारच आहे। त्याच्यानंतर मित्रांनो, आपल्याकडे एक 3 पिनचा बोर्ड आहे। याच्यामध्ये आपण अजून एक वायर ॲड करून त्याला अर्थिंग कनेक्ट करणार आहेत आणि हे आपण कम्प्युटरसाठी वापरणार आहोत। मित्रांनो, 2 फुटाचा आपण गड्डा घेतलेला आहे। त्याच्यामध्ये आपण प्लेटला त्रिकोणी आकारामध्ये सेट केलेला आहे। मित्रांनो, तुम्ही बघू शकता, आपण चौकोनीमध्ये सेट केलेलं नाही, त्रिकोणी आकारामध्ये सेट केलेला आहे। तुम्ही कसंही करू शकता, पण याने थोडासा डिफरंट पडतो। आपल्या वरच्या लाईट जनरेटरमध्ये फरक पडतो, कारण आपल्याला लाईट जर जास्त पुरेशी हवी असेल तर तुम्ही अशा पद्धतीचा वापर करू शकता। याच्यामधून थोडा आपल्याला इफेक्ट बघायला मिळतो आणि थोडासा फरक बघायला मिळतो। याच्यामध्ये सगळ्यात खाली आपण कोळशाचं या ठिकाणी भर घातलेला आहे आणि याच्यावरती आपण आता मीठ ॲड करायचं आहे। मित्रांनो, मीठ आपल्याला घरचे वापरायचे नाही आहे, आपल्याला खडी मीठ वापरायचे आहे। तुम्ही बघू शकता, अशा पद्धतीचे मीठ आपल्याला या ठिकाणी वापरायचे आहे। मित्रांनो, मीठ त्याच्यामध्ये भरपूर घाला। मिठाची संख्या याच्यामध्ये प्रमाण जास्त पाहिजे, कोळशापेक्षा आपल्याला मिठाचे प्रमाण याच्यामध्ये जास्त ठेवायचं आहे। यावरती आपल्याला एक मातीचा थर मित्रांनो संपलसा टाकायचा आहे, सोप्यामध्ये छोटासा थर मातीचा घालायचा आहे याच्यामध्ये। परत मित्रांनो, या ठिकाणी आपण थोडासा कोळसा अजून टाकला त्याच्यामध्ये। आपल्याला किमान 2 ते 3 थर असे घालायचे आहे त्याच्यामध्ये। मित्रांनो, आपण छोटासा याच्यामध्ये पाईपचा तुकडा घेतला होता 2 ते 1.5 फुटाचा। आता आपण हे याच्यामध्ये ॲड करू। एका साईडला टाकायचं आहे मित्रांनो, आपल्याला मधोमध टाकायचं नाही आणि आपल्याला याच्यामार्फत पाणी सोडायचं आहे। त्या हिशोबाने आपल्याला हा तुकडा याच्यामध्ये ॲड करायचा आहे। हे बघा मित्रांनो, आपण याच्यामध्ये 2 होल केलेले आहेत। आपण ह्या 2 ज्या सेपरेट तारी घेतल्या होत्या तांब्याच्या वेगवेगळ्या प्लेटसाठी, आता ह्या तारीला आपल्याला एकत्र जोडायचं आहे। म्हणजे आपल्याला दोन्हीची मिळून फक्त एकच अर्थिंग क्रिएट करायची आहे, दोन्हीला वेगवेगळे ठेवायचे नाही आहे। हे बघा मित्रांनो, अशा पद्धतीने आपण दोन्ही तारीला एकत्र करून घेतलेलं आहे। दोन्ही तारी आपण एकामध्ये मिक्स केलेल्या आहेत, म्हणजे दोन्हीचं आपल्याला एकच कनेक्शन ठेवायचं आहे। आता जेवढी पण मित्रांनो रिकामी जागा दिसत आहे, याच्यामध्ये आपल्याला पूर्ण मातीचा थर टाकून घ्यायचा आहे। मित्रांनो, या ठिकाणी आपण मातीने याला पूर्ण भरून घेतलेलं आहे आणि या ठिकाणी आपल्या अर्थिंगचे काम कंप्लीट झालेलं आहे। म्हणजे मित्रांनो, प्लेट अर्थिंगचं एकच कारण असतं की आपल्या घरी कमतरतेची लाईटची कमतरता असते आणि त्यामुळे आपलं टीव्ही, फ्रीज असेल किंवा कम्प्युटर तुम्ही ॲड केलेला असेल तर त्याच्यामध्ये मित्रांनो चालत नाही, कारण सीपीयूला जास्त प्रमाणातली लाईट लागते। आणि मित्रांनो, या अर्थिंगमुळे आपलं सगळं चालणार आहे आणि अर्थिंग एकदम ओरिजिनल क्वालिटी झाली मित्रांनो। फक्त तुम्हाला ही पद्धत वापरायची आहे। म्हणजे मित्रांनो, आपण हे बघा, तुम्हाला सांगायचं विसरलोच, याच्यामध्ये आपण एक नळी ॲड केलेली आहे, जेणेकरून याचा इफेक्ट आपल्याला बाजूला नाही पडला पाहिजे। म्हणजे मित्रांनो, याच्यामध्ये कोणी आसपास जर असलं तर याचं व्हायब्रेशन साईडला पसरतं मित्रांनो, तुमच्यापैकी बऱ्याच जणांना हे माहीत असेल। त्यामुळे मित्रांनो, आपण थोडासा सेफ्टीचा विचार करून याच्यामध्ये एक नळी ॲड केलेली आहे, जी ठिबकची नळी आहे मित्रांनो। आणि असा एक तुकडा ॲड केलेला आहे पाईपचा, ज्याच्या थ्रू आपण याच्यामध्ये पाणी सोडू शकतो। चला तर मित्रांनो, अशा प्रकारे आपली पूर्ण अर्थिंग या ठिकाणी कंप्लीट झालेली आहे।